दिवसाची सुरुवात अशी बरोबर. आपण भंगाराची दुकानं बरीचशी बघितली असेल, ज्या ठिकाणी भंगार वस्तू, जुन्या झालेल्या वस्तू, टाकाऊ वस्तू त्या ठिकाणी टाकून दिलेल्या असतात. मग ते जुने आपलं कुठलंही सामान असो, पेट्या असो किंवा जुना फ्रीज असो, तुटलेला टी व्ही असो, किंवा डब्बे आहेत, जुन्या बाटल्या आहेत, सर्व काही जे काय आहे ते आपण भंगार त्याला म्हणतो. काही जुन्या कार ज्या असतात त्या आता जुन्या झालेल्या आहेत, गंजलेल्या आहेत, कुठेतरी पडून गेलेल्या आहेत, बराच काळ कुठेतरी टाकून दिलेल्या असतात. त्याच्यामुळे ते भंगारमध्ये अशा कारसुद्धा त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात. आणि एक मनुष्य जो उत्तम मॅकॅनिक असतो तो एकदा त्या भंगाराच्या दुकानामध्ये जातो आणि सगळीकडे नजर फिरवत असताना त्याला एक कार त्या ठिकाणी दिसते, खूप गंजलेली आहे, जुनी आहे. आणि त्या मॅकॅनिकच्या नजरेमधून तो त्या कारकडे बघतो आणि त्या कारची किंमत त्या भंगारवाल्याला विचारतो की ह्याची किंमत काय आहे. आणि ती किंमत ऐकल्यानंतर जे काही पैसे आहेत ते त्याला देतो आणि ती कार तो घरी घेऊन येतो. घरी आणल्यानंतर तो त्या कारला परत एकदा सर्व काही नवीन बनवतो, रिपेअर करतो आणि त्याला एका सुंदर कारमध्ये त्याचं रूपांतर करतो. तो स्वतः एक मॅकॅनिक होता आणि म्हणून त्या नजरेने त्याने त्या भंगार कारकडे बघितलं आणि त्या भंगार कारला त्याने नवीन बनवलं. एका स्त्रीविषयी सुद्धा अशी एक गोष्ट सांगतात की तिला लहानपणापासून ती एकटी राहायची, तिला दुसरं कोणी नव्हतं. जगाच्या वाईट अनुभवामधून ती गेली आणि शेवटी ती गुन्हेगारी जगतामध्ये गेली. तिला एकच मनामध्ये असं होतं की जसं जगाने मला वागवलं, वाईट रीतीने वागवलं, तसंच मी समाजाला आणि जगाला त्याच रीतीने वागवणार आहे. आणि हळूहळू काही वर्ष गेल्यानंतर तिला तिच्या जीवनाविषयी असं वाटतं की आता माझं जीवन काय राहिलेलं आहे, माझं जीवन आता एकदम टाकाऊ झालेलं आहे. आणि मध्यंतरी कोणीतरी तिला येशूविषयी सांगितलं, येशूविषयी तिला माहिती दिली, तिला सुवार्ता सांगितली आणि तिचं मन पालटून गेलं. तिने पश्चाताप केला आणि तिने सांगितलं की जर येशू ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत जर मला घेण्यासाठी तयार आहे तर मी त्याचा स्वीकार करते. मी सर्व माझ्या जुन्या गोष्टींबद्दल पश्चाताप करते आणि प्रभू येशूकडे वळते. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपण चुकतो, बहकतो, आपल्याला वाटतं की मी कमी आहे, माझी काही आता ह्या आध्यात्मिक जीवनामध्ये काही व्हॅल्यू राहिलेली नाही. परंतु देव जसं आहे तसं आम्हाला स्वीकारतो. बघा, त्या मेकॅनिकनी जी कार होती ती भंगार अवस्थेत होती, जशी होती तशी त्यांनी ती घेतली. ह्या स्त्रीला सुद्धा ती जशी होती तसं ती परमेश्वराकडे वळाली आणि परमेश्वराने तिचा स्वीकार केला. ह्या लेणच्या दिवसामध्ये आम्हाला हेच बघायचं आहे की पश्चाताप करा. पाप केलं असेल त्याबद्दल पश्चाताप करा, पण स्वतःला कमी लेखू नका, स्वतःला टाकाऊ समजू नका. ज्या स्थितीत आहात त्या स्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्वीकारायला तयार आहे. उधळ्या पुत्राचं उदाहरण बघा, ज्या स्थितीमध्ये होता त्या स्थितीमध्ये त्याच्या वडिलांनी त्याला मिठी मारली, त्या स्थितीमध्ये त्याचा स्वीकार केला. एवढंच आपल्याला करायचं आहे की मनापासून पश्चाताप करायचा आहे. आमचं कितीही जुनं जीवन, टाकाऊ जीवन, भंगार जीवन असेल, पण प्रभू येशू ख्रिस्त ते नवीन बनवतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, करिंथकरास दुसरे पत्र ह्याचा 5वा अध्याय 17वं वचन. 2 Corinthians chapter 5 and verse 17. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.